पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या वतीने आयोजित BWF, BA, BAI आणि MBA यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिखलपट्टी, स्मृती करंडक, योनेक्स सनराइज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धेत 9 देशातील 304 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत। ही स्पर्धा PE सोसायटी मॉडर्न PDMBA स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 25 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत रंगणार आहे। पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनाचे मानद सरचिटणीस CA रणजित नातू यांनी सांगितले की जगभरात कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षाखालील प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा ही केवळ 4 देशांमध्ये आयोजित केली जात असते। यातील 2 स्पर्धा युरोपमध्ये, 2 आशिया खंडात होत असतात। विशेष म्हणजे आशिया खंडात एक स्पर्धा इंडोनेशिया तर दुसरी स्पर्धा भारतात पुण्यात 2011 पासून गेली 15 वर्ष यशस्वीपणे आयोजित करण्यात येत आहे। स्पर्धेत एकूण $15,000 रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत। यावेळी पत्रकार परिषदेत PDMBAचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळवे, खजिनदार सारंग लागू आदी मान्यवर उपस्थित होते। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणाले की पुणे हे बॅडमिंटन या खेळाचे जन्मस्थळ आहे। या खेळाचे मूळ नाव द पुना गेम होते, जे आपल्या पुण्यनगरीच्या तत्कालीन वापरल्या जाणाऱ्या नावापासून आले होते। आपल्या पुण्यात सुरू झालेला हा खेळ आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकारांपैकी एक असून ही प्रत्येक पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे। भारतामध्येही क्रिकेटनंतर बॅडमिंटन हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो। नमस्कार। पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेच्या वतीने गेली 13 वर्ष लगातार आपल्या पुण्यामध्ये अंडर 19ची इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्रँड प्रिक्स स्पर्धा भरवली जाते। ही स्पर्धा जगामध्ये ज्या 4 ग्रँड प्रिक्स स्पर्धा ज्युनियर्सच्या होतात त्यापैकी 2 आशियामध्ये आणि 2 युरोपमध्ये होतात। 2 आशियातल्या ज्या होतात त्यातली एक स्पर्धा गेली 13 वर्षापासून दरवर्षी पुण्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात भरली जाते। आपला एक उदयोन्मुख खेळाडू जो अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेत आपल्यातनं निघून गेला तो सुशांत चिखलपट्टी याच्या नावाने आपण ही स्पर्धा भरवतो। योनेक्स सनराइज या कंपनीकडनं याला मोठं प्रायोजकत्व आता मिळत असतं। या स्पर्धेत सर्व खेळाडूंना खेळायला आवडतंच, कारण पुण्यामध्ये हवा आणि पुण्यामधलं जे सगळं जे काही वातावरण आहे खेळाचं ते अत्यंत चांगलं आहे। आत्ता साधारण 300हून जास्ती स्पर्धक जगातील 9 देशांमधून इथे खेळणार आहेत। एकूण बक्षीस रक्कम ह्याची $15,000 असते। येत्या 25 तारखेला याच्या पात्रता फेरीचे सामने खेळले जातील आणि 26 ते 30 या 5 दिवसामध्ये मुख्य फेरीचे सामने होतील। आपल्या ह्या स्पर्धेला यंदाच्या वर्षी एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट अशी झाली आहे की आपल्या पुण्याच्या लाडक्या महापौर माननीय सौ मंजुषाताई नागपुरे यांनी आज इथे घोषणा केली की ह्या स्पर्धेला यापुढे पुणे मेयर्स ट्रॉफी म्हणजे पुणे महापौर चषक असा ह्या नावाने ओळखलं जाईल। त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून ही स्पर्धा पुणे महापौर चषक म्हणून होणार आहे। बॅडमिंटन या खेळाचा जन्म आपल्या पुण्यात झाला असून याचं मूळ नाव द पुना गेम असं आहे। जागतिक स्तरावर याचं आता खूप महत्त्व वाढलेलं आहे। जगात ग्राउंड प्री ह्या दर्जाच्या अवघ्या 4 स्पर्धा होतात, त्यातल्या 2 युरोप आणि 2 आशिया खंडात होतात। भारतामध्ये होणारी एकमेव ग्राउंड प्री अशी स्पर्धा आहे जी पुण्यात दरवर्षी केली जाते। मग असे सांगितलं तसं आपण अनेक स्पर्धा भरवतो ज्या जागतिक स्तरावरच्या असतात आणि त्या कॅलेंडरमध्ये दरवर्षी नसतात। पुणे शहरात होणाऱ्याच प्रत्येक स्पर्धा असते असं नाही। सर्क्युलर प्रमाणे रोटेशनप्रमाणे म्हणता येईल, रोटेशनप्रमाणे अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा स्पर्धा घेतल्या जातात। परंतु ही जी PDMBA ही आयोजित केलेली स्पर्धा आहे ही दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या पुणे शहरात होत असते आणि ह्या स्पर्धेचं खूप महत्त्व आहे। गेली 2 दशके इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्राउंड प्री ही जी स्पर्धा आहे ही स्वर्गीय सुशांत चिखलपट्टी यांच्या स्मृतीस समर्पित असून ती सातत्याने त्याचं आयोजन केलं जातं। पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटना म्हणजे PDMBA ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन होत असतं। PDMBAचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणि पुणे महानगरपालिकेचे काही जण आणि मी अशी आमची एक चर्चा चालू होती या स्पर्धेबद्दल। त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या असं मनात आलं की अत्यंत उच्च दर्जा असणारी ही जी जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे आपल्या पुणे शहरात नेहमी होते।
सर्व देशाबाहेरचे खेळाडू अनेक देशातले खेळाडू इथे येतात. तर ह्या स्पर्धेचं नाव इथनं पुढे पुणे मेयर्स ट्रॉफी असं करता यावं, जेणेकरून आपल्या पुणे शहराचं नाव संपूर्ण जगात जाईल. आणि म्हणूनच आजपासून मी ही घोषणा केली इथे की या स्पर्धेच्या पारितोषिकाचं नाव जे असेल ते असेल पुणे मेयर्स ट्रॉफी.